अंडा करी एक नंबर झालेली आहे आणि पटकन होते आणि टेस्टीसुद्धा होते। तर पटकन म्हणजे की मसाला वाटायची झंझट राहणार नाही, वेळ वाचेल तेवढा। आणि कोणी पाहुणे येत असतील, अंडे खाणारे असतील तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा। चला रेसिपी बघूया। सुहाना मटन मसाला आहे हा, तर हा इझिली मार्केटमध्ये मिळतो। तो घ्यायचा आणि आपल्याला भाजी किती जाडसर किंवा थोडी पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही हा मसाला घेऊ शकता। तर याला काय करायचं की थोडंसं कोळमं पाणी किंवा गरम पाणी घ्या, ते टाका त्याच्यामध्ये आणि चम्मचने वगैरे मिक्स करून छान मस्त बाजूला ठेवून द्या। एकसंध असं म्हणजे एकसारखा झाला पाहिजे। आता काय करायचं आहे, 2 टमाटर किंवा 1 टमाटर तुम्हाला भाजी केवढी आहे तेवढं घेऊन छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, त्याची प्युरी करायची। आता गंजामध्ये एक तेल 2 ते 3 बुटले तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये तमालपत्र टाकायचं, नंतर कांदा बारीक चिरलेला छान कांदा जो आहे भरपूर असा टाका, म्हणजे 3 कांदे वगैरे मी घेतलेले आहे, छान बारीक बारीक चिरायचे आणि छान त्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। नंतर टाकायचं अद्रक लसूणची पेस्ट, आपला जो आहे कांदा छान परतलेला होता तर आता टाकलं अद्रक लसूणची पेस्ट आणि मग अद्रक लसूणची पेस्ट छान झाली की मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची। ह्या स्टेजला खूप मस्त लागते। आता 1 चम्मच हळद टाकलेली आहे, 2 चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे आणि तिखट आपल्याला जसं हवं आहे तसं, तर 2 ते 3 चम्मच मी तिखट टाकलेलं आहे। तर छान याला परतून घ्यायचं। तिखट वगैरे टाकल्यानंतर जे मसाले आहे त्याचा जो आहे कच्चेपणा निघून गेला पाहिजे। नंतर जो आपण मसाला भिजवून घेतलेला होता तो टाकायचा आणि छान मस्त मंद आचेवर शिजू द्यायचा। बघू शकता अशा प्रकारे झालेला आहे, तर सुंदर असा दिसत आहे, एकसंध शिजलेला आहे। मंद आचेवर शिजवायचे कधी पण मसाले, 2-2 मिनटं लागतात शिजवायला। तर अशा प्रकारे 2-2 मिनिट नाही, 1 मिनिट वगैरे अशा प्रकारे शिजू द्यायचे छान। आणि बघू शकता आपलं जे आहे मसाला छान शिजून झालेला आहे। आता याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो प्युरी, तर टोमॅटो प्युरी आपण आधीच करून ठेवलेली होती, तर त्याला छान मस्त पुन्हा जे आहे शिजवून घ्यायचं तेलामध्ये आणि टाकायचं आहे मीठ, स्वादानुसार तुम्ही मीठ टाकू शकता। छान मस्त शिजवून घ्यायचं, मंद आचेवर शिजवायचे हे मसाले किंवा मीडियम फ्लेमवर सुद्धा शिजवले तरी चालते। मध्यम म्हणजे कमी फ्लेमवर शिजवले तर आपल्या मसाल्याचा सुगंध कायम राहतो, भाजी टेस्टी होते आणि गॅस कमी लागतो आणि मस्त असे आपले याचे मसाल्याचा जो सुगंध आहे तो छान राहतो। आणि नंतर थोडंसं जे आहे आपण टोमॅटो प्युरी वगैरे काढून घेतलेली होती, तर त्याच्यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी टाकून ते पाणी टाकून घ्यायचं आणि छान मस्त आता थोडंसं किंचित पाणी टाकून या मसाल्यांना मस्त शिजू द्यायचं। या स्टेजला पुन्हा थोडी कोथिंबीर छान मस्त एकसारखं ढवळून घ्यायचं, पुन्हा मस्त मंद आचेवर असं शिजू द्यायचं। आता बघू शकता छान 1-2 मिनटं शिजू दिलं आणि पाणी टाकलेलं आहे। आता तुम्हाला किती रसा पाहिजे आहे किती नाही तर तुम्ही तशा प्रकारे टाकू शकता पाणी। आता याला छान उकळी येऊ द्यायची, मस्त शिजू द्यायचं, म्हणजे उकळी आल्यानंतर 2 ते 3 उकळ्या येऊ द्या मस्तपैकी अशा प्रकारे आणि मग टाकून घ्यायचे आहे अंडे शिजवून घ्यायचे, मीठ टाकून बॉईल करायचे आणि छान छिलके काढून याच्यामध्ये टाकायचे। तुम्हाला तळायचे असले तर तुम्ही तळू शकता, पण अशी झटपट भाजी बनवायची असेल तर पटकन जे आहे अशा प्रकारची भाजी करायची। अंडे खाणारे जर पाहुणे आले तर त्यांना अशा प्रकारे तुम्ही झटपट मसाल्याची झंझट न ठेवता मस्त भाजी तयार करून देऊ शकता आणि टेस्टी पण होते त्या मसाल्याने। तर आपली भाजी झालेली आहे, सर्व करून घेऊया। खूप छान दिसत आहे आणि आता जे आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि फेसबुकवर जर पाहत असाल तर पेजला फॉलोसुद्धा करू शकता। अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा।